तर समजा मला आता एव्हरेस्ट सर करायचं आहे, तर सुरुवातीपासून शेवटपर्यंत मला काय काय प्रोसिजर करावे लागेल ते सांगा. एक तर सगळ्यात पहिलं म्हणजे तुम्हाला माइंडसेट बनवावं लागेल. सुरुवातीतनंच सगळ्यात माइंडसेट बनवावं लागेल. आणि जसं मी म्हटलं तसं अनेक गोष्टींचा त्याग करावा लागेल. तुम्हाला झोकून द्यावा लागेल, त्याशिवाय पर्याय नाही आहे. स्वतःला अंग मेहनत, शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या दोन्ही दृष्ट्या 100% मजबूत असलं पाहिजे. त्यासाठी आर्थिकदृष्ट्या महत्त्वाचा मुद्दा आहे. सांगतो ना, तो पुढचा. म्हणजे तुम्हाला शारीरिकदृष्ट्या मजबूत असणं पाहिजे, मानसिकदृष्ट्या मजबूत असणं पाहिजे आणि टेक्निकलदृष्ट्या मजबूत असलं पाहिजे. टेक्निक जे तुम्हाला गिर्यारोहणाचे जे काही सगळे यंत्रणा आहे, तुम्हाला शेडल म्हणजे काय, क्रेवास म्हणजे काय, ॲव्हलांच म्हणजे काय, आईस म्हणजे काय, स्नो म्हणजे काय, किंवा बेस कॅम्प 1 कसा असतो, तुम्हाला सर्वाईव्ह कसं करायचं आहे, कॅम्पमध्ये तुम्हाला राहायचं आहे कसं, खूप साऱ्या म्हणजे एकदम बेसिक सांगतो की तुम्हाला संडास कशी करायची आहे हे पण तुम्हाला शिकलं खूप गरजेचं आहे. म्हणजे असं वाटतं की त्या संडास करणं काय अवघड आहे, नाही. तिथं तुम्हाला विचार करा की -40 डिग्रीमध्ये तुम्हाला टॉयलेटला आली आणि तिथं तुम्हाला संडास करायची, हे सोपी गोष्ट नाही आहे. ह्या जे सगळा पार्ट आहे तुम्हाला टेक्निकल नॉलेज असणं गरजेचं आहे. म्हणजे तुम्ही टेक्निकल स्ट्रॉंग पाहिजे. हे सगळं झाल्याच्या नंतर तुम्हाला हे कशामुळे होणार आहे, प्रॅक्टिस प्रॅक्टिस अँड प्रॅक्टिस अँड प्रॅक्टिस, दुसरं ऑप्शनच नाही आहे. तुमचा ज्याच्यामध्ये बेसिक कोर्स असतो, जो डिफेन्सच्या अंडर ह्याचे कोर्स चालतात, जे नॉर्थमध्ये सगळे कोर्स आहेत सेंट्रल गव्हर्नमेंटच्या अंडर, बेसिक, ॲडव्हान्स, सर्च अँड रेस्क्यू आणि MOI असे 4 कोर्स आहेत. त्यातले कमीत कमी तुम्ही बेसिक तरी करायला हवा. त्यात तुम्हाला नॉट म्हणजे रोपच्या गाठी कशा मारायच्या, नॉट, हिच, रोपचे वापर कसे करायचे, डिव्हाइस कोणते असतात, ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी कोणती आलेली आहे, खालचे क्रॅम्पॉन, बूट, गेटर, डाऊन जॅकेट, डाऊन सूट, थर्मल, गॉगल, वुलन कॅप, म्हणजे अशा खूप सारे डिव्हाइस आहेत त्याच्यामध्ये. तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला त्याचं टेक्निकल नॉलेज आणि त्याचं यूज हे पण कसं वापरायचं हे समजलं पाहिजे. आणि शारीरिक मेहनत तर आहे, ते तुम्ही सह्याद्री आणि हिमालयात केली पाहिजे. आता हे सगळं असूनसुद्धा तुमचा एव्हरेस्ट होणार नाही. त्यासाठी तुम्हाला लागणार आहे तो म्हणजे गडगंज पैसा. आणि ज्याच्याकडे पैसा नाही, मी आज तुम्हाला गॅरंटी देऊन सांगतो, माझ्या महाराष्ट्रामध्ये, माझ्या देशामध्ये असे अनेक तरुणी आहेत की जे मी म्हटलं ना की त्यांना तुम्ही आज पैसे द्या, उद्या ते एव्हरेस्ट 100% चढून येतील. फक्त त्यांच्या परिस्थितीमुळे ते करू शकत नाहीत. कारण एव्हरेस्ट हा जेवढा टेक्निकली गेम आहे तेवढा फायनान्शियलीसुद्धा खूप मोठा गेम आहे. माझ्या वेळेस ह्या क्लाइंब करण्यासाठी 34 लाख रुपये खर्च आला होता. आत्ता तो 40 लाख रुपये खर्च येतो. आता बरेच जण सांगतात वेगवेगळा जास्त, म्हणजे 50 लाख, 1 कोटी, 2 कोटी. ते कदाचित त्यांचा बाकीच्या हे सगळ्या ट्रेनिंगपासून 4-5 वर्षाचा एकत्र करून सांगत असतील. पण स्पेसिफिक जर आपण पाहायला गेलं तर माझा 34 लाख रुपये, माझं बजेट 35 लाखाचं होतं. मला 34 लाख रुपये खर्च आला होता. आणि माझ्याकडे जो फंड गोळा झाला होता तो मला 24 ते 25 लाख रुपये गोळा झाला. तर वरचे 9-1 लाख रुपये मी नंतरनं शेवटच्या टप्प्यात लोन काढलं आणि मग मी एव्हरेस्ट गेला. आल्याच्या नंतरनं सुद्धा ते मला फेडताना खूप नाकीनऊ आले. कारण मी एक सर्वसामान्य कुटुंबातला व्यक्ती, माझी लाईफ जर्नी, लिंबू सरबत विकणाऱ्या स्टॉलवरचा जो सिंहगडावर ट्रेकर येतात त्यांना लिंबू सरबत येऊन काय 500-1000 रुपये जे काही भेटतात त्याच्यातून काही उदरनिर्वाह घरातले खर्च भागत नाहीत. त्याच्यामध्ये एवढी मोठी झेप घेणं हे खूप म्हणजे चॅलेंज म्हटलं ना की माझ्या जे काही गिर्यारोहणाच्या 22 वर्षाच्या जर्नीमधला हे असं काही मिनिटांमध्ये सांगणारी जर्नी नाही आहे. प्रत्येक दिवस एक नवीन चॅलेंज घेऊन येत होता. देवाच्या आणि छत्रपतींच्या आशीर्वादाने निसर्गाची साथ असलं ना, कुठल्याही व्यसनाच्या आहारी गेलो नाही. हे अशीच फक्त व्यसन होते. मग पान, तंबाखू, सुपारी, दारू बिरू असलं काही नाही. आणि माझ्या काहीच खूप जवळच्या व्यक्तींनी मला सांगितलं होतं की आयुष्यामध्ये एकच गोष्ट आपल्याकडे आहे, ती म्हणजे आपली इज्जत. आणि ती जर गेली तर भिकाऱ्यापेक्षा आपली हालत खूप भंगार होणार आहे. रस्त्यावर जे दारू पिऊन पडतात जर त्यांच्यात आपल्यात काय फरक राहिला, मग ती इज्जत आपण जपून ठेवली पाहिजे. मग त्यासाठी काय तर आपल्याला पहिल्यांदा निर्व्यसनी राहिलं पाहिजे. हा माइंडसेट कुठेतरी लहानपणापासूनच बनत गेला, लोकांची संगत मिळत गेली आणि हा खर्च किंवा हे सगळा फिटनेस लेवल असं सगळं आहे. एव्हरेस्टवर आम्ही ऐकलं आहे की विष्ठा आणि कचरा ह्या 2 गोष्टींची खूप मोठी समस्या सध्या निर्माण झालेली. मग ह्याच्या संदर्भात काय केलं जातं तिथे? एकंदरीत सांगेल की जे दाखवलं जातं ना ॲक्च्युली तसं नसतं. कॅम्प 4वरचे काही फोटो येतात. कॅम्प 4वर विंड खूप मोठ्या प्रमाणात आहे. म्हणजे असं विचार करा की कधी कधी 120-130च्या स्पीडनी वारे वाहत असतात. बेसिक कमी म्हणजे नॉर्मल वाऱ्यांचा स्पीड असतं 50, 40, 50, 60 हे स्पीड नॉर्मल असते तिथं म्हणजे टेंट लावल्या की ते फाटणार आणि उडून वगैरे जाणार. तिथे थोडाफार टेंटचा कचरा आहे असं मी सांगेल, किंवा तिथे थोडा कमी होतो. नेपाळ आता काय होतं की दरवर्षी तुम्ही जर रेकॉर्ड पाहिलं तर त्यांचे वेबसाईट किंवा नेपाळच्या त्या साईडवर
त्यांच्या पेजवर वगैरे तुम्हाला दिसतं की ह्या वर्षी एवढा एवढा कचरा एव्हरेस्टवरनं गोळा करण्यात आला किंवा एवढा एवढा कचरा झाला. एवढा कचरा झाला हे अंदाज कसा लावला? तर तो गोळा केला म्हणूनच कळालं. म्हणजे ते क्लीन करतात, असं काही नाही आहे की तिथं कचरा होतो किंवा काय. कॅम्प 4चा थोडासा विषय आहे, बाकी ठिकाणी ते क्लीन करतात. कारण फक्त काय होतं की दाखवण्याची पद्धत वेगळी असते की बाबा हे असं झालं, एवढे लोक कचरा करतात. पण तिथे जे काही शेर्पा असतात, जे काही गाईड असतात, जे एजन्सीने कॉन्ट्रॅक्ट घेतलेलं असतं रोप फिक्सिंगचं, ते तिथं क्लीन करतात. आणि जे टॉयलेटचा जो विषय आहे तर टॉयलेट करणं सुद्धा तिथे एक असतं. ॲक्च्युली कॅम्प 2च्या वरती नंतर तुम्हाला 99% टॉयलेटला येतच नाही. का? कारण तुमच्या पोटात अन्नच जात नाही. ॲल्टिट्यूडमध्ये तुमच्या बॉडीवर इंटरनल खूप मोठ्या प्रमाणात इफेक्ट झालेला असतं. तुमच्या बॉडीला स्वेलिंग आलेलं असतं. तुम्हाला अन्न जरी समोर दिसलं तरीसुद्धा ओमिटिंग आल्यासारखं होतं. मी तर लिटरली माझ्या ते बॅगेतले जे चॉकलेट होते ते मी कॅम्प 4मध्ये जाताना मी टेंटमध्ये फेकले होते माझं वजन कमी करण्यासाठी. चॉकलेटचं वजन काय असणार आहे? म्हणजे तिथे एका एका ग्रॅमचं कॅल्क्युलेशन केलं जातं. कारण की अल्टिट्यूडला जो त्रास होतो ना, बेस कॅम्पचा जो टेरेन आहे तो पूर्ण वेगळा आहे. कॅम्प 1चा वेगळा आहे, कॅम्प 2चा वेगळा आहे. म्हणजे तुम्ही बेस कॅम्पला आहे असं तुम्ही कॅम्प 1ला असेल असं गृहीत धरू शकत नाही. कॅम्प 1चं जे आहे ते कॅम्प 2ला असेल असं गृहीत 100% नसतंच, पूर्णपणे वेगळं. आपण काय सह्याद्रीत बाबा त्याच्या बेसला पाऊस पडल्यावर पाऊस पडल्या संपलं एवढंच होतं, पण तिथे तसं नाही आहे. तिथं प्रत्येक कॅम्पचा टेरेन खूप भयानक लेवलला वेगळा आहे आणि त्यामुळे तुम्हाला एक टॉयलेट वगैरे होत नाही. आणि त्यातल्या जे काही आपण जिथं बेस कॅम्पला असतो तर ज्यावेळेस आपण टॉयलेट करतो तिथं प्रॉपर ड्रम वगैरे वापरले जातात आणि ते खाली गोरक्षक म्हणून आहे तिथे ते खालच्या बेस कॅम्पच्या खाली एक गाव आहे तिथे घेऊन येतात आणि तिथं प्रॉपर त्यांचं डम्पिंग करण्याचं ठिकाण आहे तिथं बनवण्यात येत असेल. हां, आता जे काय आहे तसं ते तिथं ते करतात. म्हणजे फक्त काय होतं की थोडंसं ऑफकोर्स ज्यांना माहीत नाही, जे गेले नाहीत, ज्यांना ऐकले त्याच पद्धतीने ते मांडतात. ते त्यांचीही चुकी नसते, पण ॲक्च्युली हे अशा पद्धतीने ते करतात तिथे की प्रॉपर क्लीन. बेस कॅम्प त्यांचा एकदा मोहीम संपली, मिशन संपलं की तो सीझन संपला की क्लीन करतात. वर्षातून तिथं जाण्यासाठी फक्त एक 12 ते 15 दिवसाचा कालावधी असतो. 1 ते 2 महिने किंवा 3 महिने तिथं कॅम्प लागतात. सगळ्या एजन्सी तिथं आपापला कॅम्प सेट करतात. सीझन संपला की सगळं वाइंडअप करून खाली घेऊन येतात. ओके सर, काही महिन्यांपूर्वी एक बातमी आली होती की हैदराबादचे एक माउंटेनियर होते अरुण तिवारी म्हणून. ते एव्हरेस्टवर गेले आणि दुर्दैवाने त्यांचा तिथे मृत्यू झाला. पण त्यांचा मृतदेह खाली आणण्यात आला नाही. आता त्यांच्या कुटुंबियांनी सांगितलं की ते भगवान शिवाच्या छायेत आहेत. त्यांची इच्छा होती की त्यांनी त्या छायेत तिथे राहावं म्हणून त्यांनी तो निर्णय घेतला. पण कुठेतरी एक मुद्दा असा पण आहे की एव्हरेस्टवरनं मृतदेह खाली आणणं ही खूप खर्चिक पद्धत आहे, बरोबर? ह्याला खूप खर्च लागतो आणि प्रोसिजर पण अवघड आहे. तर ही प्रोसिजर काय? एव्हरेस्टवरनं मृतदेह खाली आणणं हे खरंच खूप चॅलेंजिंग होतं आणि कॉस्टली पण जातं. कॅम्प 4च्या वर जर समजा डेथ झाला तर त्याचं खाली 99% आणलं जात नाही. कारण कॅम्प 4च्या वर जे असेल ना, ऑलरेडी आपण डेथ झोनमध्ये असतो आणि तुमची बॉडी खाली आणण्यासाठी ज्यावेळेस तुम्ही जिवंत असता त्यावेळेस तुम्ही एकटे खाली येऊ शकता, तुमच्याबरोबर तुमचा शेर्पा असू शकतो. पण ज्यावेळेस तुमची डेथ मरता तुम्ही किंवा डेथ होते तर त्यावेळेस तुमची बॉडी खाली आणायला कमीत कमी 6 ते 7 शेर्पा लागतात. त्याच्यामध्ये त्यांचाही जीव जाऊ शकतो कारण की ती ओढून आणायची, उचलून आणायची आहे. त्यामुळे ऑफकोर्स की मग ते शेर्पाचा चार्जेस वाढतो आणि ते सगळं ड्युरेशन आणि हे सगळं आणि त्या ठराविक कालावधीमध्येच खाली आणला जातो, त्याचं कधीही नाही आणला जात. आणि मग त्यासाठी पुन्हा ती रॉयल्टी आणि हे ते सगळ्याच गोष्टी आल्या आणि मग तिथून जी डेड बॉडी आहे ती स्पेशल चॉपरनी खाली आणणं, मग ते चॉपरचा खर्च प्लस ते स्पेशल फ्लाईटनी त्या देशात घेऊन येणं, म्हणजे समजा आपल्या देशातला असेल तर आपल्या देशात आणणं. तर ह्यामुळे तो खर्च वाढतो आणि तो कमीत कमी म्हणजे 70 ते 80 लाखाच्या पुढे तो खर्च जातो. म्हणजे 2000 म्हणजे एव्हरेस्टची चढाई करण्यापेक्षा चढाई करण्यापेक्षा त्याचा एव्हरेस्टची चढाई करण्यापेक्षा एव्हरेस्टवरनं तुमची डेड बॉडी खाली आणायला खर्च जास्त होतो आणि त्यामुळे बऱ्याचपैकी ते सोडत नाही. तर दुसरी गोष्ट काय होते की माझ्यासारखा जर समजा एखादा वेडा माणूस सायको जर तिथे गेला जो निसर्गप्रेमी आहे तर माझ्या घरचे काय विचार करणार? ऑलरेडी घरी तेवढी फायनान्शियली स्ट्रॉंग नाहीच आहेत. म्हणजे आजही जरी समजा माझा व्यवसाय बिझनेस सगळे पण तेवढा पैसा उभा कुठून करणार? हां, ह्यासाठी एक ऑप्शन असतं की तुमच्याकडे इन्शुरन्स. आता आम्ही इन्शुरन्स काढून गेलो होतो पण तो इन्शुरन्स कॅम्प 3च्या खाली असेल तर ते हे करतात कारण की तिथून पण पुढे ते शेर्पांचा पण जीव धोक्यात जाऊ शकतो ना. आणि मग त्यातून एखाद्या मोमेंटला बाबा नाही बाबा आम्ही खर्च करा तयार, तुम्ही बॉडी खाली घेऊन येऊ शकता. मग ते सगळं होतं आणि बॉडी खाली आणली जाते. मग पण बरेच जण मग काय म्हणतात, घरचे म्हणतात की त्याची बॉडी खाली आणून करणार काय? ॲक्च्युली जर समजा त्याचं स्वप्न होतं, त्याचं ध्येय होतं, तो त्याने अचीव केला आणि तो त्यासाठी तिकडे गेला आहे आणि तो खरंच त्याच्यात जगतोय, मग त्याला तिथेच राहू दे, तो निवांत आहे, आनंदात आहे तिथे. आपण त्याला कशाला खाली घेऊन यायचं असं आहे. मग म्हणजे घरच्यांचा थोडासा पॉझिटिव्ह विचार हा पण असतो
विन विन सिच्युएशन असते. हा प्लस पॉईंट की बाबा तो तिथे सुखाने आराम करतो, त्याला तिथे सुखाने आराम करू दे, आपण त्याला कशाला डिस्टर्ब करायचं. पार्ट 2 जर पाहिला तर फायनान्शियली पण विषय असतोच की ते खाली आणणं तेवढंही सोपं नाही आहे.